ओम साईराम मैत्रिणींनो, अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघूया ब्लाउजचं टिचिंग। तर बोटनिक ब्लाउजचं कटिंग या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। त्यानंतर आपण ब्लाउज डिझाइन जी आहे बॅक साइडची ती पण आपण पोटली बटन बनवून शिकलो आहोत। आता आपण संपूर्ण ब्लाउजचं टिचिंग बघूया। तर सर्व पार्ट जे आपण कटिंग केले होते ते मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते। तर बघा, लेस काढून घेतली होती आपण, ती लेस आहे फ्रंट साइडचे, हे दोन भाग आहेत समोरचे, ठीक आहे। तर आता अस्तर कसं जोडायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर ही स्लीव आहे आणि हा बॅकचा पार्ट आहे। ओके, तर बॅक साइडचं तर आपण डिझाइन बघितलेलंच आहे। आता आपण फ्रंट साइडच्या पार्टला अस्तर कसं जोडायचं ते बघूया। तर बघा, सरळ बाजूवरती आहे आणि आतली बाजू उलटी आहे। तर उलट्या बाजूला आपल्याला काय करायचंय, ब्लाउज पीसाचं असं कापड अंथरून घ्यायचं आणि त्यावरती अस्तरचं ठेवायचं। हे अशा पद्धतीने पार्ट ठेवायचे, सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं। एकदम सिंपल आहे। त्यानंतर बघा, हा भाग आहे आपला, तर यातला एक भाग मी तुम्हाला दाखवते। तर बघा, अशा पद्धतीने हे पार्ट ठेवलेले आहेत मी। खूप सुंदर ब्लाउजचं टिचिंग झालेलं आहे, तुम्हाला मी शेवटी दाखवणारच आहे। तर बघा, असं सरळ बाजूवरती आपल्याला हे पार्ट ठेवायचे आहेत, हे अशा पद्धतीने, आणि आपल्याला गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ओके, जसा आकार आहे त्याच आकारामध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे। आता मी तुम्हाला दाखवते। हे बघा, असं पाव इंच अंतर सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे फक्त गळ्याला। त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचंय, आतला कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्यावरती मी अजून एक शिलाई मारते। थोडंसं माझं कडला कट झालं होतं, त्यामुळे आहे त्यावरतीच एक शिलाई मारून घेत आहे मी। त्यानंतर आतमध्ये छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने, म्हणजे गळा आपला जसा आकारामध्ये आहे तसाच आपला आकार पलटी होत असतो। तर उलट्या बाजूला अस्तरचा भाग जो होता तो टाकून द्यायचा आहे, हे अशा पद्धतीने। आणि आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या एकदम कडनी असं व्यवस्थित सावकाश एक शिलाई मारून घ्यायची आहे, पूर्ण कडनी। जसा आपला गळ्याचा आकार होता ना त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, आकार आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला एकदम कडनी शिलाई मारून घ्यायची आहे। सावकाश शिलाई मारा। ओके, तर आता आपला इथं गळ्याचा आकार तयार आहे। आता आपण काय करूया, सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया इथं। हे पहा, तर दोन्ही पार्टला सेम पद्धत आपल्याला यूज करायची। तर समोरचे पार्ट आपले तयार आहेत। ओके, आता हे आपण कसं जोडायचं ते बघूया। तर इथे एक जोडून दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचंय। त्यानंतर अजिबात कोणताही पार्ट आपल्याला हाताने खेचायचा नाहीये, एकदम ढिल्ला पार्ट ठेवायचा आहे, खालच्या साईडचा पण आणि वरच्या साईडचा पण। अशा पद्धतीने आपल्याला हा भाग इथं असा जोडून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, कंबरपट्टी जशी लावतो आपण बॅक साईडला त्याच पद्धतीने आपल्याला इथे कंबरपट्टी सारखी पट्टी काढून घ्यायची आहे। 1.5 इंच रुंदी आणि लांबीला भरपूर घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने इथं पट्टी लावून घ्यायची आहे। ओके, त्यानंतर त्यावरती डाब शिलाई द्यायची आणि सगळी पट्टी उलट्या बाजूला टाकून द्यायची। ही शिलाई हात शिलाई केल्यानंतर उघडायची असते एकदम शेवटी। तर हा पार्ट आपला तयार आहे आणि असाच आपण दुसरा साईडचा पण पार्ट तयार करून घेतलाय। ओके, आता आपण हुका आणि लुकाच्या पट्ट्या बघूया। तर बघा, एक पट्टी अस्तरची आणि एक ब्लाउज पीसाची घेतली, अशा 2 पट्ट्या मी, हे बघा, आता दोन्ही एकावरती एक ठेवून 1/2 इंच दुमट टाकून घेतलेली आहे। ही आपली पट्टी लुकाची आहे आणि जी 1.5 इंचाची आहे त्या साईडला एक बाजूला आपली दुमट टाकलेली आहे ऑलरेडी, ती 1.5 इंचाची होती, त्याला दुमट टाकल्यानंतर 1 इंच रुंदी राहते। त्यानंतर बघा, इथे असं दुमट टाकून द्यायचं आणि पट्टी जोडून घ्यायची आहे सरळ बाजूने। त्यानंतर खाली पण अशी दुमट टाकायची आहे। त्यानंतर वरती दाब शिलाई द्यायची आहे। तर हुकाची पट्टी आपल्याला उजव्या साईडच्या भागाला जोडायची आहे, सरळ बाजूने जोडायची आणि उलट्या बाजूला टाकून द्यायची आहे। त्यानंतर आपण जी 2 इंचाची म्हणजे 2 इंच रुंदाची जी पट्टी काढली आपण रुंदी, ती आपल्याला उलट्या बाजूने लावून घ्यायची आहे। डाव्या साईडच्या भागाला उलट्या बाजूने लावायची आहे। इथं पण असं दुमडून घ्यायचंय, हे पहा असं, आणि 1/2 इंच अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर 1/2 इंच जास्त ठेवायची आणि कट करून घ्यायची आहे एक्स्ट्राची। त्यानंतर इथं पण आपल्याला दुमट टाकून त्यावरती लॉक शिलाई अशी करायची आहे। त्यानंतर दाब शिलाई द्यायची आणि ही पट्टी आपल्याला सरळ बाजूला काढायची आहे, लूकची पट्टी।
त्यानंतर बघा सगळी पट्टी दुमडायची नाहीये, फक्त इथं अर्धी पट्टी दुमडायची आहे, म्हणजे अर्धी पट्टी इथं आपली बाहेर येत असते। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथं पट्टी जोडायची आहे। तर आपल्या हुक लुकच्या पट्ट्या सुद्धा इथं जोडून झालेल्या आहेत। आता मशीनवरचे लूक कसे करायचे ते आता आपण बघूया। तर बघा इथं अगोदर मी चॉकने खून करून घेते, एकदम खाली एक करते आणि वरती एक करते, त्यानंतर असा मध्य काढून घेते, त्यानंतर इथे एक करते आणि परत दोन्हीच्या मध्यभागी एक खून करते आणि या बाजूला पण एक, म्हणजे अशा आपण 5 खुणा करून घ्यायच्या। त्यानंतर बघा खालच्या बाजूने आपल्याला लूक करायला चालू करायचं आहे। इथे असं पाव इंच अंतर सोडायचं, म्हणजे हुक त्याच्यामध्ये अडकल्या जाईल। आता मी तुम्हाला केल्याच्या नंतर दाखवते। आणि त्रिकोण अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। हे पहा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मशीनवरचे लूक कसे करायचे ते पण दाखवले। ओके, तर आपले समोरचे पार्ट जे आहेत ते तयार आहेत। आता आपण बाहीला अस्तर कसं जोडायचं ते बघूया। तर बघा यातली एक बाही दाखवते मी तुम्हाला, तर ठेवायचं कसं ते दाखवते, त्याच पद्धतीने जसं दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला बाहीला अस्तर जोडायचं आहे। हे पहा असं, त्यानंतर दाब शिलाई द्यायची आहे। उलट्या बाजूला अस्तरची जी बाही होती ती टाकून द्यायची आणि कडेने शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं। ओके, आता यावरती मी डिझाइन केलेली आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवेन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर बघा अशा पद्धतीने मी डिझाइन करून घेतलेली आहे। बॅक पार्टची पण आपण डिझाइन शिकलो होतो एका व्हिडिओमध्ये, या अगोदरचाच व्हिडिओ आहे। त्यानंतर स्लीव पण आपले रेडी आहेत आणि फ्रंट साइडचे पार्ट पण आपले रेडी आहेत, म्हणजे आता आपल्याला शोल्डर जोडून बाही फिटिंग करायला एकदम सोपं जाईल। चला तर आता आपण शोल्डर कसं जोडायचं बघूया। तर सरळ वरती सरळ असे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि अगदी कडेने शिलाई मारून घ्यायची आहे। अगोदर आपल्याला शोल्डरच्या पट्टीला एकदम कडेने शिलाई मारायची आहे बरं का, एकदम कडेने शिलाई मारून घ्यायची आहे। ओके, त्यानंतर उलट्या बाजूने आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचाच्या अंतरावरती। ठीक आहे, तर दोन्ही साइडला आपण अशाच पद्धतीने शोल्डर पट्टी, म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते जोडून झालेलं आहे। आता आपल्याला बाही जोडायची आहे। तर मैत्रिणींनो बाहीचा जो खोलगट भाग आहे तो आपल्याला पुढच्या साइडला जोडायचा असतो। तर हे बघा बाहीची उंची जेवढी पाहिजे तेवढी, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे का चेक करून घ्यायचं। त्यानंतर बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आणि तो सेंटर बरोबर आपल्याला शोल्डरच्या शिलाईवरती आला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण बाही जोडायची आहे। तर मी इथे तुम्हाला दाखवते अगोदर सॅम्पल। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे बाही जोडायला चालू करायचं आहे। तर खूप सुंदर आपली इथे बाही जोडून झालेली आहे मैत्रिणींनो। त्यानंतर असं चेक करायचं आपलं खालीवरी झालेलं आहे का। तर बघा एका साइडचं थोडंसं एक्स्ट्रा आहे, आता तिथं कसं ॲडजस्ट करायचं बघा। हे पहा, तर जिथं आपण बाही जोडलेली आहे तिथं अगदी थोडीशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची, 1 ते 1.5 इंच अंतरापर्यंत आपल्याला अशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची। हे पहा अशी। त्यानंतर परत एकदा आपल्याला असं चेक करून घ्यायचंय कोणत्या साइडचा भाग कमी जास्त आहे का। तर बघा एकदम बरोबर आपले हे पार्ट झालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त झालं तर तुम्ही ते ॲडजस्ट करायचं असतं। तुम्ही नाही, आम्ही सुद्धा मोठे मोठे टेलर लोक सुद्धा हे आयडिया यूज करत असतात। तर शिलाई करताना कमी जास्त कपडा होत असतो, तर तो कसा स्टिचिंग करायचा, कुठे कमी जास्त झाला ते आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं असतं। त्यानंतर बघा सरळ बाजूने मी शिलाई मारलेली आहे, त्यानंतर उलटा भाग केला आणि उलट्या भागाला पण कडेने शिलाई मारून घेतली। आता आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे। तर पहा कमरेचा चौथा, तर कंबर होती आपली 28, तर 28चा चौथा होतो 7 इंच। त्यानंतर चेस्ट म्हणजे छातीचं माप लागेल
तर आपली 34 आहे तर 34चा चौथा भाग होणार आहे 8.5 इंच. त्यानंतर आपल्याला दंडगेर म्हणजे बाही रुंदीचं माप लागणार आहे. तर बाही रुंदी जी आहे ती आहे 6 इंच. तर असे पॉइंट काढून घेतले 3 मी. त्यानंतर असं चॉकने आखून घेतलं आणि त्यावरती आता शिलाई मारत आहे. तर ही आपली फिटिंगची शिलाई आहे मैत्रिणींनो. ओके. त्यानंतर आतमध्ये थोडंसं अंतर शिल्लक असतं त्यामध्ये 1-2 शिलाई मारून घ्यायच्या आणि हीच पद्धत वापरून आपण दुसऱ्या साईडची पण बाही जोडून फिटिंग करायची असते. तर खूप सिंपल पद्धत आहे आपली ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करायची. तर व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे मैत्रिणींनो. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 10 मिनिटांमध्ये ब्लाऊज कसा टिचिंग करायचा ते दाखवलेलं आहे आणि बाहीची जी डिझाइन आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. ओके. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि एक लाईक करा. धन्यवाद.